श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व स्वामी भक्तांनी स्वामी चरित्र हे आवर्जून बघा अशी माझी नम्र विनंती. कारण आता येत आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा. चला तर आपण बघणार आहोत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भाऊ कानन वैश्वानरा, अज्ञातम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परातत्परा, भक्ता खरा सदैव तू. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूंकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती. आणू म्हणती तयांसी, बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राजाधिकारी, एकदा तयाचे अंतरी. विचार ऐसा पातला, दिवाण आणि सरदार. मानकरी तैसे थोर थोर, बेसिले असता समग्र. बोले नुपवर तया प्रती, कोणी जाऊन अक्कलकोटासी. येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयांसी. इनाम देऊ बहुत, कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून. गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तर, नुपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकोणी उत्तर, संतोषला तो नुपवर. तैसी सभाग्रही समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळ जने, त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणते तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती थया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे घेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त ते केले. स्वामीची या प्रजेपती, नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. एशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपा प्रती. त्याच लागी विनंती करती, बुद्धिवान सांगती तया. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्वे वशा, चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहांगिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेथे माझे कल्याण मिळेल, मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे एकोनिया वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोत. भाविक भक्त पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.